महायुती सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येईल अशी घोषणा केली होती। प्रत्यक्षात कर्जमाफीचा उल्लेखच झाला नाही। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी म्हणून हिंद चळवळीच्या कार्यकर्त्यांनी भीक मागू आंदोलन करीत जिल्हा कचेरीवर धडक दिली। दरम्यान या आंदोलनात गोळा झालेले पैसे मुख्यमंत्री सहायता निधीकडे पाठवण्यात आले आहेत। शेतीचे उत्पादन घटलेले असताना शेतमालाला दर नाही, अशा परिस्थितीत शेती चालविणे अवघड झालेले आहे। निसर्ग प्रकोप सारखा वाढत आहे। अशा वेळी सरकारने कर्जमाफी करावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली। यावेळी गाव पातळीवर घरकुल वंचितांना घरकुल देण्यात यावे, यासोबतच निवडणुकीच्या काळात सरकारने दिलेला शब्द पाळावा असे मत मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केले। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकारने कुठलेही विधान केले नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या मोर्चात वाई, बेलोरा, मांगूळ, रुई तांडा, रामनगर तांडा, लोणी घाटाना आणि भामराजा येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। या आंदोलनाचे नेतृत्व कुणाल जतकर यांनी केले। यावेळी सय्यद सुमित निकडे, कृष्णा वायकर, अजय राठोड, सुरेश अडे यांच्यासह अनेक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। सरकार मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा त्यांची विधानसभा निवडणूक चालू होती त्या प्रचार सभेत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की जेव्हा महायुतीचं सरकार येईल तर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करू। पण शेतकऱ्यांना आशा होती की नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री साहेब कर्जमाफीचा GR काढेल आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करेल। पण मुख्यमंत्री साहेबांनी नागपूर येथील अधिवेशनात कर्जमाफीकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे। त्यामुळे आम्ही शेतकरी पुत्र भीक मागू आंदोलन करून, कारण की 12 लाख कोटी कर्ज माफ करायला, उद्योगपत्यांचं 12 लाख कोटी कर्ज माफ करायला या राज्य सरकार आणि केंद्र सरकारजवळ पैसा आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला या राज्य आणि केंद्र सरकारजवळ पैसा नाही। त्यामुळे आम्हाला वाटलं की आम्ही कोणी शेतकरी डाका टाकू शकत नाही, चोरी करू शकत नाही, पण आम्ही आमच्याकडून सहायता म्हणून या सरकारला कर्जमाफीसाठी भीक मागू आंदोलन करून आम्ही सरकारला जे काही जमा होईल पैसे ते मुख्यमंत्री सहायता निधीत आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पाठवू। आणि आमची दुसरी मागणी आहे की जे यशवंतराव चव्हाणचे घरकुल होते ते यशवंतराव चव्हाणचे घरकुल विधानसभेच्या निवडणुकीपुरते गावोगावी याद्या गेल्या आणि अद्यापर्यंत एकही घरकुल यशवंतराव चव्हाणचे गरिबांना मिळाले नाही आणि भरपूर लोक घरकुलापासून वंचित आहे, त्यांना घरकुल मिळण्यात यावं। या सर्व मागण्यांसाठी आम्ही भीक मागू आंदोलन करून सरकारचा विरोध केला आणि सरकारला आमच्या शेतकऱ्यांमार्फत काहीतरी तुटपुंजी मदत जावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी सद्भावना सद्बुद्धी मुख्यमंत्री साहेबांना भेटावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि आम्ही बसस्टॉप ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत भीक मागू आंदोलन केलं आणि सरकारला जे पैसे जमा होईल ते आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पाठवून देऊ।